तर हाय. बोला वैभव साहेब. कसं आहे म्हटलं? चांगलेत काय लॉकडाऊन कसं चाललं मग लॉकडाऊन? चांगलं चालू आहे नांदेडचं सध्या. इतके दिवस कोणी पेशंट नव्हते म्हणून मजा होती. आता काय रेड झोन मध्ये परत. हो, नाशिकचे तेच झाले. हा ना, बोर होऊन गेले पण आता. चालतं आता सर, काय करणार आहे? देशाचा सुरक्षितेचा मामला आहे. घरी बसावंच लागणार आहे डॉक्टर. नाही, आता इंटर्नशिप आता चालू व्हायला पाहिजे ती. असं कॉलेजला मजा केली असते आपण. हो, सगळ्यांना तेच दुःख आहे आता. इंटर्नशिप आपलीच पाहिजे होती. नाही नाही, तेच तुम्ही 1 वर्ष कमी पडलात, आम्ही 1 वर्ष जास्त झालो. हो, तेच झालं सर्व. तेच बाकी काही नाही. चला मग सर, सुरुवात करू आपण थोडं क्रिकेट बद्दल. चालते चालते. मी पहिल्या एकदा व्ह्युअर्सला सांगून देतो, आपला व्हिडिओ शेअर करायची गरज नाही, चॅनल सबस्क्राईब करायची गरज नाही. खाली बेल आयकॉन दिसत असेल, जे मला दिसलं नाहीये, तुम्हाला दिसलं तरी प्रेस करू नका. हा फक्त आपल्या एसएमबी फॅमिलीसाठी व्हिडिओ आहे. त्याच्यामुळे ठीक आहे, चला सर. सर, क्रिकेट मग सुरुवात कुठून झाली सर बघण्याची? म्हणा टीव्हीवर कधी बघितलं काय? बघण्याची सुरुवात मला जेवढं आठवते तेव्हा बघ 2003 ची जी फायनल होती आपली ऑस्ट्रेलिया आणि इंडियाची, ती मॅच आठवते मला चांगल्यानं. फर्स्ट वेळेस म्हणजे मी याच्या अगोदरही बघत होतो, पण ती मॅच आठवते चांगली. म्हणजे जेव्हा पहिल्या ओव्हर पासून चांगली आठवते ती मॅच. झहीर खानचे 15 रन, 3 वाईट सगळं आठवते ते. रिकी पॉन्टिंगचे 159, ती अजूनही आठवते मॅच. म्हणजे आठवण्यासारखी जी आतापर्यंत आयुष्यातली मॅच होती, स्टार्ट झाला असं म्हणता येईल, ती मॅच होती इंडिया ऑस्ट्रेलिया फायनल फायनल सर 2003. 2003. आणि सर, खेळायला सुरुवात कधी केली तुम्ही? असं खेळायला सुरुवात म्हणजे आठवते ती मॅच, मी 2री-3रीला असताना आमच्या कॉलनीत भरपूर बीएससी वगैरे तेव्हा मोठमोठे ते, आणि धर्माचं पहिल्यापासूनच असं म्हणजे सगळेच क्रिकेट खूप खेळायचे. तुला सोहेल सरी माहिती आहे? सोहेल सरी असलो त्याला ते सांगतील तुला. धर्माचे लोक फक्त क्रिकेटच खेळतात, बाकी काही आहे ना कोणा इथं. त्याच्यामुळे 2री आणि 3री पण झाली असेल सुरुवात खेळायला बऱ्यापैकी. एवढं डायरेक्ट कसं? नाही, टेनिस. पहिल्या जेव्हापासून सुरुवात केलं ना तेव्हापासून टेनिसच होतं. असं ते प्लास्टिक हातावरून असं काही नाही, डायरेक्ट बॉलिंगवर ओरिजिनल आपली मेन पिचवर व्यवस्थित. कॉलनीत ग्राउंड असल्यामुळं तेव्हापासूनच. आणि ते मोठे मुलं खेळायचे ना, म्हणजे त्यात आपला काही रोल नव्हता तसा, फक्त आपण जायचं. पहिलं 2री-3रीला काय फिल्डिंगला द्यायचे पहिलं, फक्त फिल्डिंग वगैरे द्यायची. काही वर्ष 1-2 वर्ष फिल्डिंग वगैरे भेटली, मग काही ना हळूहळू मग आपण बॅट बॉल घेऊन गेलो की आपल्याला जरा बॅटिंग वगैरे भेटायची कधी कधी. ते पण सवय झाली चांगली खेळायची. पण त्याच्यामुळे एक फायदा झाला की सगळे मोठे असल्यामुळे आपल्यापेक्षा खेळायला आपल्याला बॉलिंगवर मला तेव्हापासून सवय होती. मला पेसची कधी भीती वाटली नाही पुन्हा कधी खेळायची, कारण ते पहिल्यापासून मी 2री असताना तेच तेव्हापासूनच पेसरवर खेळायची सवय होती. आणि तेव्हा काहीच करत नव्हतो मी, बॅटिंग करायचो, एकच रन काढून द्यायचो. तेव्हा पण सवय होती अशी, सिंगल काढून द्यायची, आपलं काम तेवढंच. मला तेवढंच त्यासाठीच पाठवायची बॅटिंगला, म्हणजे ते रोलच गेलेलं होतं तसं. म्हणजे 4 एक वर्ष मी तसंच खेळलो असं मोठ्या मुलांसोबत सगळ्या. फक्त सिंगल काढून द्यायचे आपण आणि बॅटिंग पास ऑन करायची आपली. सर, काम होतं. अशी एखादी इनिंग आठवते का किंवा गेम झाला असं जी मॅच की जिथून तुम्हाला कॉन्फिडन्स भेटला की आपण एक चांगला क्रिकेट खेळू शकतो? पहिली मॅच कुठून? हा, तसं आम्ही 7वी-8वीला असताना आमच्या शाळेत क्रिकेटच्या मॅचेस खूप व्हायच्या. म्हणजे शाळेमध्ये आपलं जसं 25 जानेवारी 26 तारखेच्या अगोदर 1-2 दिवस अगोदर आमच्या शाळेत नेहमीच ते ऑर्गनाईज करायचे. तेव्हा मी 7वीला असताना बहुतेक 8वी सोबत काहीतरी मॅच होती, म्हणजे 1 वर्षाच्या अगोदरचे मॅच असतात ते. त्या मॅच मध्ये मला बरंच चांगलं खेळायला भेटलं. ओपनिंग भेटली. कॅप्टन मी नव्हतो तसं तेव्हा, ते अजय मुनक होता, दिली होती. तेव्हा बॅटिंग बॉलिंग तेव्हा चांगली करायला भेटली. तेव्हापासून थोडं स्टेबल झालं. म्हणजे तेव्हापासून आम्ही बाहेर प्रत्येक वेळेस मॅच खेळायला जाणं वगैरे तेव्हापासून चालू होतं आता 8वी-9वीला. तिथून म्हणजे कॉन्फिडन्स म्हणजे क्रिकेटचं. त्याच्या अगोदर मी पुण्याला गेलेलो खेळायला 1-2दा. काही तिथं प्रॅक्टिस केली, पण ती लय दरवर्षी होती. ते पुन्हा थोडा अभ्यासाचं असल्यामुळे ते जमलं नाही काही. घरी आणले वापस सगळ्यांनी, वापस ठेवले होते 1-2 वर्ष, वापस आणले परत. लय क्रिकेट खेळतो म्हणे. त्याच्यावर लहानपणाची आता एसएमबीटीची गोष्ट करू सर.
एसएमबीटी मध्ये खूप मोठा स्पॅन 2014 ते 2020 एकदम हा इलेक्ट्रिक तुमचं त्यातली जवळपास आठवणीतली मॅच म्हणजे कसं 2014-15 पहिली टुर्नामेंट झाली होती आपली असं. कॉलेजमध्ये आपल्या. तेव्हा 4च टीम होते म्हणजे बीएमएस आणि फार्मसीची टीम चांगली होती. ते प्रेम म्हणून एक मुलगा होता, त्याची टीम छान होती. आणि त्यांच्या टीम सोबत एक मॅच झाली होती तिथं म्हणजे. आणि तुम्हाला जेवढं मी माहित आहे ना त्याच्या, तेव्हा मला तेवढी रिस्पॉन्सिबिलिटी नव्हती. म्हणजे जसं होती ते आपण डिवाइड करून गेलेलो होतो रोल आपलं सगळं. म्हणजे प्रत्येक आपल्या 11 जणांचे आपण रोल डिवाइड केले होते व्यवस्थित. त्याच्यामुळे आपल्याला तेवढं जाणवत नव्हतं. पण 2015ला असताना आमच्या टीम मध्ये एक 2-3 प्लेयर असे होते की जे पूर्ण मॅच काढून घ्यायचे. त्याच्यामुळे मला त्यातलं पूर्ण वेळ खेळावा लागला. म्हणजे ती एक मॅच अशी होती की मी पूर्ण म्हणजे ओपनिंगला येऊन व्यवस्थित सिंगल डबल आणि रन्स काढत काढत व्यवस्थित मॅचच्या एंड पर्यंत सगळं घेऊन मॅचला जिंकली. माझ्या मतानं बीएमएस सोबत होती वाटते मॅच, आठवत नाही मला. 2015ची होती 100%. म्हणजे आपण तुम्ही येण्याची पहिले आमचीच बॅच होती तेव्हा. कॉलेजमध्ये सुरुवात कशी झाली काय आठवतं का? कॉलेजचा पहिला दिवस क्रिकेटचा? 2014 6 ऑक्टोबरला आम्ही तिथे आलो होतो ऍडमिशनला. त्यानंतर मी माझ्या मतानं 8 ऑक्टोबरला काहीतरी आम्ही क्लास होतो, 8 का 9 ऑक्टोबरला. तेव्हा बीएमएस चे सगळे मुलं होते ग्राउंडवर. मी ग्राउंडच नव्हतं रे तेव्हा. ग्राउंड कुठं होतं तिथे? ग्राउंड नव्हतं, काही नव्हतं. ते सगळं एकच अशी पिच होती सिमेंटची. ते पण ते लोक यायचे बॅट बॉल घेऊन आणि थांबवले होते खूप दूर. 3 महिने ते आम्हाला काय फक्त दूर थांबवले होते. तरी आम्हाला ते दादा दादा म्हणून कसं तरी खेळायला भेटलंय भरपूर 3-1 महिन्यानंतर. सुयश, मी आणि प्रेम. म्हणजे म्हणजे तुमची बी सुरुवात फिल्डिंग पासूनच झाली? अरे फक्त फिल्डिंग 3 महिने. म्हणजे एसएमबीटीच्या एमबीबीएसच्या प्रत्येक प्लेयरची सुरुवात फक्त फिल्डिंग पासून झाली आहे. फिलिंग. अरे तुमचं तर तुम्हाला तुमचे सिनियर होते ना. म्हणजे तुम्हाला कसं कमीत कमी तुमचे सिनियर तरी असं चला बघा आपल्याच एमबीबीच्या परस्पर खेळत होते तुम्ही. आम्ही तर 3 महिने हिनवल्यासारखं होतं आम्हाला. म्हणजे अरे तू तिकडे जा, तू तिकडे जा. आम्ही तर तरी दादा दादा म्हणायचो. सुयशला विचार. सुयश, मी आणि प्रेम आम्ही तिघ पहिल्या होतो. नंतर सोहेल वगैरे बाकी मग टीम हळूहळू जशी जमा करावी लागली तसं. तरी आम्ही 3-1 महिना झाली टीम चांगली जमा. कारण जानेवारीमध्ये पहिल्या मॅच होत्या 2015 मध्ये. आणि आमच्याकडे ऍडमिशन काहीतरी ऑक्टोबर मध्ये झालं होतं. 2-2.5-3 महिन्यात झालं केलं होतं जमा सगळे प्लेयर्स. सर आता तुम्ही 2014 ते 2020 एवढे 6 वर्ष खेळले. त्याच्यातली एखादी तुम्हाला म्हणजे मेमोरेबल बॅटिंग परफॉर्मन्स कोणती म्हणतात की जी तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहील, अशी एखादी बॅटिंग परफॉर्मन्स? 2016 मध्ये संकेतची टीम आली होती. म्हणजे संकेत सोबत म्हणजे सेकंड इयरची ज्युनियर होते आमचे ते. त्यांच्यासोबत एक मॅच झाली होती इंट्रा. फायनलची. इंट्रा मॅच होती त्यांच्यासोबत खेळलेली. त्या मॅच मी तसंच होतं. माझ्या सेकंड बॅटिंग होती आमची आणि 3 विकेट काहीतरी पडले होते. सगळेच एकटाच खेळत होतो. सिंगल डबल खेळत होतो. मी असं संकेतलाही ते माहित होतं की सरचं विकेट काढणं इम्पॉर्टंट आहे. संकेत वर ट्राय करत होता. मला तसं तेवढं काही वाटलं नाही. पण मी ती मॅच बरंच काढून नेली. जिथे आठवते असं की काढून नेली. आणि ते संकेतच्या हातावरून तो माझ्या मतानं लॉंग ऑफला होता काय त्याच्यावरून छक्का. त्याची कॅच त्याच्यावरूनच गेली हातात. कॅच होती त्याला पण सुटली असं. तिथून ते मॅच बाहेर जिंकली. ते मॅच आठवते. त्यानंतर आपली ह्याची मॅच कुठं संगमनेरला खेळलो बघा आपण प्री फायनल मागच्या वर्षी. 95चा चेस होता आपल्याला. सिद्धकला सेमीफायनल. हा सिद्धकला सोबत सेमीफायनल सर वाटतं आपली. हा सेमीफायनल 95 ची आपली स्कोर होता तो मॅच. 2 मॅच आठवतात चांगली. बेस्ट बिनॉक. सर बॉलिंग स्पेल, बेस्ट बॉलिंग स्पेल 6 वर्षामध्ये? नाही मी तसं कधीच मेन बॉलर म्हणून नव्हतो. माझा रोलच तसा कधी मेन बॉलरचा नव्हता. जेव्हा 14-15ला होतो. थोरात सर तुम्हाला खूप हाय रेटेड करायचे. जेव्हा बी मी ऐकलं थोरात सर सोबत, थोरात सर नाही म्हणायचे की श्रीकांतची जी ऍक्शन आहे म्हणे खूप कमी जणांची असते म्हणजे एकदम हाय आम ऍक्शन. आणि मी ऍग्री करायचो सर कारण तुमची ऍक्शन हाय आम असायची. नाही मला तसं मला एवढं माहित 14-15ला असताना ना तेव्हा वेगळं होतं बॉलिंगचं. तेव्हा टीम मध्ये कोणी नव्हते. त्याच्यामुळं मी बरीच बॉलिंग करून घ्यायचो. तेव्हा 3 ओव्हर मी नेहमी 3 ओव्हर टाकायचो पण.
म्हणजे ओव्हरचे आपले 10 ओव्हर पैकी जे 3 भेटायचे ना ते पूर्ण मी 3 टाकून घ्यायचो. त्याच्यानंतर त्याच्या ओव्हरमध्ये मला 6 मॅक्स माझे मी धरून ठेवायचं की माझ्या मते हार्डली मी 7-8 रनच देणार आणि 1-2 विकेट भेटायचे मला. मी तसं असं कन्सिडर कधी केलं नव्हतं की आपण बॉलर आणि आपली बॉलिंग स्पिन अशी चांगली पडली. त्यानंतर तर हळू मग जसं तुम्ही आला, जसं संत्या, नंतर संकेत, देवा आला. त्याच्यानंतर तर माझ्या बॉलिंगचा काही स्कोपच पुन्हा उरलाच नव्हता. मी जेव्हा मला बॉलिंग चान्स भेटला तेव्हा मी टाकत होतो. असं काही म्हणजे माझं रोल त्यात नव्हतं. मला हे कळून चुकलं होतं. पुन्हा काय आपल्याकडे बॉलर असताना आपण जबरदस्ती टाकणं त्यात अर्थ नाही ना. माझ्यापेक्षा चांगले बॉलर होते असते सगळ्यात, त्यात काही हे नव्हतं ना. पण नेहमी आपण ग्राउंडवर जेव्हा खेळायचो ना तेव्हा आणि मी विकेट टेकर बॉलर कधीच नव्हतो. मी जस्ट म्हणजे आपण बॉल जे हे करतो ना तेवढंच बॉल काढण्यासाठी बॉलिंग होती माझी. मला हे कळत म्हणजे माहित होतं हे गोष्ट. ते रोलच मला माहित होतं की आपल्याला बॉल फक्त डॉट करायचे आहेत. मी कधी असं विकेट टेकर म्हणून बॉलिंग कधी टाकली नाही. मला माहितही होतं माझं रोलच नाही. आणि मला विकेट तेवढे फास्ट भेटतही नव्हते. जसे तुला भेटतात, जसं संत्याला भेटते, नाही याला पण देवाला भेटते. ते आठवतं सर, स्लो रन पिक करणं अजून अवघड आहे तुमचं, ऑफ कटर स्लो रन. हा पण म्हणजे ते टाकताना असं कधी तेवढा विचारही केला नव्हता. मला विकेट घ्यायचा हा विचारच कधी नव्हता मी म्हणजे करतही नव्हतो. लिटरली सांगायचं म्हणजे काय एखाद्याच मॅच मध्ये 2 मॅच मध्ये जर मला कधी असं वाटलं की जेव्हा आपण ग्राउंडवर नेहमीसाठी मॅच खेळत होतो ना तेव्हाच मला असं वेळ यायची की मी विकेट काढावी. बाकी टाइमला तर तुम्ही तेवढं तुमचा परफॉर्मन्स असा चांगला होता की मला कधी वेळ झाली नाही किंवा मी जाऊन स्वतः विकेट टाकू असं काढू. मग सर ही आम्ही तारीख समजू का टॉन्ट मारला तुम्ही की तुमच्यामुळे आम्हाला अरे बॉलिंग नाही. भेटली? तसं नाही, तसं नाही. मी कॅप्टन होतो त्याच्यामुळे मला टॉन्ट व्हायची काही गरज नाही. माझी टीम होती म्हणल्यावर तर सगळेच परफॉर्मन्स चांगलेच मला आवडणारच ना. त्यात काही वादच नाही. सर मग टॉन्ट काय मग मग आता बॅटिंग पार्टनरशिप आठवते सर एखादी जिथं तुम्ही इन्व्हॉल्व होते, एक बेस्ट बॅटिंग पार्टनरशिप ठरली बेस्ट मेमोरेबल? बॅटिंग ती मला ती 95 ची कधीच मी म्हणजे 95 ची जो प्री फायनल रजनीकांत सर. हो. ती एक मजेदार रजनीकांत. हां, ती एक आता कसं होतं आपल्या टीममध्ये ॲक्चुअली कसं होतं जेव्हा आपण मॅचेस होत होत्या ना, आपले सगळे रोल ठरलेले होते. माझं काम असं पहिल्या 3-4 ओव्हरच्या नंतर पुन्हा कधी राहिलोच नाही. म्हणजे ते आपला रोलच नव्हता. आणि आपल्या पार्टनरशिप पण अशा व्यवस्थित व्हायच्या. म्हणजे 20-20, 30-30च्या आणि त्या 2-2 ओव्हरच्या अशाच पार्टनरशिप व्हायच्या आणि असं एकदम मोठी पार्टनरशिप कदाचित एखाद्या टीममध्ये एखाद्याच मॅचला कोणाची झाली असेल. बाकी सगळे असं शॉर्ट पार्टनरशिप करायचे ना. त्याच्यामुळं असं आठवण्यासारखं काही नाही. पण ती प्री फायनलची मॅच अजून आठवते पार्टनरशिपसाठी. सर तुम्ही आता 5-6 वर्ष एसएमबीडीला कॅप्टनशिप केली आहे. मग त्यामध्ये सर्वात चॅलेंजिंग फेज कोणता वाटला तुम्हाला ऍज अ कॅप्टन म्हणून, जिथे तुमच्यासमोर खूप चॅलेंजेस होते? हे आपलं गर्जनाचे मॅचेस आहे पहिल्या वर्षीच्या. हा हा हा. पहिल्या वर्षीच्या गर्जनाच्या मॅचेस जरा एकतर आपण पहिल्यांदा बाहेर खेळायला गेलो होतो. दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीचं आलेलं चॅलेंज असं आपण कॉलेजमध्ये असताना कसं होतं, कॉलेजमध्ये आपल्यापाशी टॅक्टिक जे होत्या ते नेहमीच पॉझिटिव्ह ट्रेन नव्हत होत्या. म्हणजे निगेटिव्ह वेज कधी काही गेल्या नाहीत तेवढ्या. पण सर्जनामध्ये आल्यावर कसं सगळेच आणि प्लेयर्स मेन प्रॉब्लेम कुठे येतो माहिती आहे का? प्लेयर्स जेव्हा सगळेच 11च्या 11 जेव्हा इन्व्हॉल्व असतात आणि सगळेच जर विश्वासानं पॉझिटिव्ह नसलं तर ठीक आहे. तर एखाद दोन जरी थोडा वेळ खालीवरी झालं की मग प्रत्येक वेळेस ते चॅलेंज येतात. मग एखाद्याचा ओव्हर खराब जातो, दोघांचा ओव्हर खराब केला. परत मग तिसऱ्याचा एक मला मॅच आठवते ते ह्याची गर्जनाची 7 ओव्हर 7च ओव्हरच्या मॅच होत्या त्या. बहुतेक तुलाही आठवत असेल ती मॅच. हां. 2017. हां, तुलाही आठवत असेल ती मॅच. लक्षात आली ती मॅच आता, की मी माझा 1 ओव्हर मी घेतला होता शेवटचा ओव्हर. त्या ओव्हरला मला कंटिन्यू 3 छक्के पडले होते काहीतरी. हां, ते असंच मग असं वाटतं कधी-कधी की आपण काही-काही डिसिजन खूपच हार्श आणि चुकीचे होतात. म्हणजे ते तो वेळ समजला नाही म्हणजे थोडा हार्ड गेला. तिथलं टायमिंग आणि तिथलं ते समजण्यात चूक झाली माझी बरीच. चालतं सर, फर्स्ट मग हळूहळू आपण इम्प्रूव्ह करत गेलो आणि शेवटी 2019ला त्याच चॅम्पियन सुद्धा झालो सर. ते झालं. ते हा. आठवतंय ना मग तू जर गजनाबद्दल बोलशील तर मग मी त्या दिवशी माझा रिझल्ट लागला आणि दिवशी लगेच मॅचसाठी आलो. 2019ला 4 तारखेला मॅच होती आपली फायनल मॅच. 3 मॅच होत्या त्या दिवशी. तुला डेट आठवत नसेल. मला डेट आठवते 4 फेब्रुवारीला मॅच होत्या. 2ला रिझल्ट लागला. मी 4ला लगेच मॅचेससाठी आलो होतो. मजा आली पण ग्राउंडवर बसून फर्स्ट टाइम मी पूर्ण ऑब्झर्व्ह केलंय. मजा आली त्या दिवशी मॅचला. जिंकल्यावर तर विषयच नव्हता.
पण मजा आली. आपलं शंत्याचं काय आपली चेअर आणि सगळ्या गोष्टी मजा आल्या. ग्राउंडच्या बाहेर बसून मी फर्स्ट टाइम अशी वेळ होती की माझी टीम पूर्ण ग्राउंड होती आणि मी एकटा त्या दिवशी बाहेर होतो. मजा आली पण त्या दिवशी. सर व्हिडिओ स्टॉप झालाय वाटतं, थोडं हे करता का, चालू करून बंद परत व्हिडिओ. झालं का? आले. हो हो, झालं झालं. सर आता एवढं झालं सर. ऍज अ कॅप्टन म्हणून तुम्ही सर्वात पहिले बाहेर म्हणतो संगमनेरला जिंकले होते, माझ्या मते संगमनेर 2018. मग त्याबद्दल काय सांगाल सर? संगमनेरचे मॅच आपण बऱ्याच चांगल्या खेळल्यात. म्हणजे फर्स्ट टाइम अशी होती की तिथं मला कोऑर्डिनेशन छान वाटलं सगळ्यांचं. आणि मला एक सिनियर अशाचा एक फायदा वाटत होता नेहमी की प्लेयर्स कधी रिजेक्ट करत नव्हते कुठल्या गोष्टीला. ते सिनियर असल्यामुळं असं होतं की सगळ्यांचंच क्रिकेट जास्त प्रेम होतं, याच्यामुळे होतं माहित नाही, पण त्याच्यामुळं भरपूर फरक बसतो. कारण प्रत्येकाचे रिस्पॉन्स इम्पॉर्टंट आहेत गेम खेळताना. आणि असं कोणाला मलाही कधी वाटलं नाही की एखाद्याच श्रेय एखाद्या याच्यामध्ये होतं कधी, असं कधीच झालं नाही. सगळेजण प्रत्येकाला अप्रिशिएट करत होते, त्याच्यामुळं मॅचेस खेळायला खूप मजा आली ती मॅच. आणि अप्रिशिएशन कधी मजा देतेच खेळायला त्या बाबतीत तरी. आणि त्याच्यामुळं शंत्याची बॅटिंग आणि आपले चीअर करण्याची पद्धत वगैरे ते मॅचेस अजूनही म्हणजे लक्षात ठेवण्यासारखेच आहेत. असं विसरण्यासारखं काहीच नाही, त्यातलं कुठलंच मोमेंट असं विसरण्यासारखं नव्हतं. त्यात माझा रिझल्ट लागला होता, मी येतो येणं असं चालू होतं आपल्या मॅचेस. आठवते मला माहित नाही, आपली टीम रेडी नव्हती. एक दिवस अगोदर काहीतरी रिझल्ट लागला होता, 10 तारखेला रिझल्ट लागला होता आपला. 11ला तर मॅचेस होत्या आपल्या फायनल, प्री आणि फायनल. त्याच्यात चालू होतं. छान झाल्या मॅच पण, सगळ्या मॅचेस चांगल्या झाल्या आणि सगळ्याचा परफॉर्मन्सही चांगला होता तेव्हा. म्हणजे पिकचा परफॉर्मन्स होता आणि तिथून स्टार्ट झाली माझ्या मतानं, म्हणजे जे कॉन्फिडन्स लेवल होता सगळ्यांचा. कारण आपण तिथं गेल्यावर कधी असं विचार केला नव्हता की म्हणजे आपलं म्हणजे आपण पण जसं मॅचेस आल्या प्री फायनल मजा आली खेळायला. कॉन्फिडन्स पाहिजे तेवढा. आणि प्लेयर्स पीकवर होते आपले सगळे त्यावेळी. टीम दिसत होती अशी नेहमी. आणि सर एसएमबी टीम मध्ये तुम्ही लगातार 5 वर्ष कॅप्टन्सी केली आणि 5 वर्ष टीम अनडिफिटेड राहिली, त्याच्याबद्दल काय सांगता सर, तो अनुभव? मजा होती. अनुभव पहिल्या वर्ष होतं ना, पहिल्या वर्षी जे विन होती ते कधीच विसरू शकणार नाही. कारण टीम इतकं कलेक्ट करून 3-1 महिन्यात आपण प्रॅक्टिस केली. त्याच्यानंतर पहिल्या वर्षीच्या मॅचेसला डीन मॅडम वगैरे सगळे ग्राउंडवर खूप जण होते. इतके होते म्हणजे ते मॅच बघायला, खेळायला ते प्रेशरही खूप होतं. मला प्रत्येक बॉल टू बॉल आपण जाणार आणि प्लेयर्सला समजून सांगणार. आणि तेवढं आमच्यात जेवढं आत्ताचं आपलं जे कॉम्बिनेशन आहे ना, ते पहिल्या वर्षी आमच्या प्लेअरमध्ये नव्हतं. म्हणजे ओळखीचे होते सगळे प्लेयर, पण जे कॉम्बिनेशन बनतात, तू जेवढं आता त्यांच्यासोबत कॉम्बिनेशन आहे, तू संकेत सर सोबत, माझं तुझं, किंवा आता जे आपण तेवढं कधी नव्हतं तेव्हा पहिल्या वर्षी. ते वेगळंच चॅलेंज होतं. म्हणजे वेगळंच असं खेळण्याची पद्धती सगळ्यांची वेगळी होती. पहिला ऑब्झर्वच करायलाच मला 2-1 महिने लागले. आणि मी काय असं पहिल्यापासून तर लीडर किंवा कॅप्टन्सी केलं असं काहीच नव्हतं. म्हणजे सगळ्यांनी ठीक आहे आपले हे केलंय मग मी झालो, असं त्यातलं काय आपण करायचंच म्हणून असं काही ठरलेलं नव्हतं त्यात. आणि मला असं त्याबद्दल कधी इगोही नव्हता कुठल्या गोष्टीचा. त्याच्यामुळे ते पहिल्या वर्षी जिंकल्यानंतर मग सेकंड इयर पण मॅचेस जसं जिंकल्या आपण संकेतसोबत तिथे मॅच, त्याच्यानंतर संकेत आले, त्याच्यानंतर सगळे ज्युनियर जुळत गेले. आणि माझं एक ठरवलं होतं की मला इंटर मॅचेस असं खेळवायच्या नव्हत्या कधी. म्हणजे इंटर खेळताना असं कधी आपल्याला आपली टीम कमी तोडायची नव्हती कधी. हे माझं पहिल्यापासून मी संकेतला जेव्हा घेतलं होतं ना टीम, तेव्हा बोललो होतो की नाही, आपलं टीम प्लेयर जोडायचे. त्याच्यामुळं आता जे फिलिंग आहे ना फॅमिली वाली, म्हणजे क्रिकेटची जी फॅमिली वाली फिलिंग आहे ना, ती त्याच्यामुळे मला जास्त वाटते. म्हणजे काय, म्हणजे आपण जोडलेच सगळे असे एक आणि त्यातलं खरंच निवडून जोडल्यासारखे आहेत ते सगळे. म्हणजे त्यातलं असं काय आपण स्वतःसाठी काहीच केलं नव्हतं त्यात. जे माणसं जोडताना आहेत ना, ते सगळे जोडले आपण क्रिकेट म्हणून जोडलेले आहेत. आणि ते आपोआपच बनत गेले सगळे. त्याच्यामुळे मला तर कॅप्टन म्हणण्यापेक्षा थर्ड इयर पासून तर मी, आणि असं कधीच नव्हतं की डिसिजन घेताना मी कधी इगोइस्टिक कुठला डिसिजन घेतलाय ग्राउंडवर, कधी इगो आलाय किंवा म्हणजे ग्राउंडवर आतापर्यंत
कुठल्याही मला आठवत नाही की असं एवढ्या 5 वर्षात मी कधी कोणासोबत भांडणं झाली असतील किंवा एखाद्या प्लेअरवर मी जास्त ओरडलो. एखाद्या वेळेस ठीक आहे, एखाद्या प्लेअरवर बोललो असेल, पण असं कमेंट कधी केली की नाही, अजून घडलं तर कधी नाही असं 5 वर्षात. चांगला होता एक्सपिरियन्स कॅप्टन्सीचा. ऐकलेच सगळे मुलं, कोणी असे कधी माघारी कोण काय माहित नाही, पण सगळे पुढे तर एकदम व्यवस्थित होते. ग्राउंडवर तर कधी असं वाटलंच नाही की आपण, अरे मलाही स्वतःला कधी असं वाटलं नाही की आपण काही वेगळं लिडरशिप किंवा वेगळं काय करतो. एक पहिली गोष्ट कशी होती माध्यमात, एक गोष्ट नक्की होती की काही असलं तरी आपण मेडिकोच आहोत. पहिली गोष्ट मेडिको. आता तर आपण क्रिकेटरची जे हे आहे ना, ते तर आपल्या लाईफ मध्ये येणार नाही ना. म्हणजे क्रिकेटर तर होऊ शकणार नाही आपण. मेडिको आहोत. मेडिको आहोत. क्रिकेट चांगलं खेळता येते आपल्याला आणि आवडते. ह्या 2 गोष्टी दिमाग होत्या. त्यामुळं दाखवायचं काहीच नव्हतं. 11 आहेत, 11च्या 11 इम्पॉर्टंटच आहेत टीम. म्हणजे 11 शिवाय कसं खेळणार? हां, एवढं एक होतं, की 11 जणांनी म्हणून एक मान दिला होता. तर ते पुढे जा. बस तेवढंच एक सिंपल आणि तेवढंच लाईटली घेतलं होतं मी त्या गोष्टीला. असं कधी वाटलं नाही. पण भारी वाटत होतं, की सगळे आपल्याला अप्रिशिएट करतात त्या गोष्टीसाठी. की चांगलं वाटत होतं नेहमीच 5 वर्ष. आणि सर ऍज अ कॅप्टन म्हणून जे तुम्ही एवढी कॅप्टन्सी केली, तुम्हाला म्हणजे नेमकी वाटतं की आयडियल कॅप्टन कसा असावा? म्हणजे एक तो टॅक्टिकल्स मध्ये परफेक्ट असावा, किंवा मॅन मॅनेजमेंट स्किल चांगला असावा, किंवा त्याचे जे डिसिजन असतात ते फर्म असावे? म्हणजे नेमकी तुम्ही काय डेफिनेशन करसाल ऍज अ कॅप्टन म्हणून? कसं आहे, जेव्हा आपण खरंच प्रोफेशनल विचार केला ना, प्रोफेशनल म्हणजे क्रिकेटरच पाहिजे. त्या प्रोफेशन मध्ये त्याच्या जागी कॅप्टन म्हणजे तू बघू शकतो, आता गांगुली आहे, की रिकी पॉन्टिंग आहे, बाकीचे जे त्यांची स्किल, त्यांची लेवल, तू जसं आज जर म्हणशील की एखादा एमडी मेडिसिन आहे, त्याचं कंपॅरिझन आणि याचं एखाद्या क्रिकेटरचं कंपॅरिझन कधी होऊ शकतं? त्याचे स्किल्स त्याच्या जागी भरपूर आहेत. आणि आपण त्या लेवलची थिंकिंग कधीच करू शकणार म्हणजे ते, तू जर पार्थिव पटेल जरी घेतलास ना, तर त्याचे डेडिकेशन खूप भारी आहे आपल्यापेक्षा. आपण आपल्या मेडिकोसाठी खूप भारी डेडिकेशन आहे आपलं. पण आपण क्रिकेट खेळता येते म्हणून तेवढी थिंकिंग करू शकता की बाबा हा कसं मी आज नॉन नॉन प्रोफेशनल विचार केला असेल, माझी एवढी थिंकिंग आहे बाबा क्रिकेटमध्ये कसं 11च्या 11 जर एकत्र राहिले, म्हणजे 11ची थिंकिंग जर सेम राहिली ना, तर नेहमीच मला असं वाटतं की कॅप्टन्सीची काही टेन्शन नाही तेवढं. कॅप्टन्सीला तेवढं इम्पॉर्टंट नाही जेवढं आपण 11 एकत्र खेळू. आणि नॉन प्रोफेशनल बोलतोय ही गोष्ट मी. या प्रोफेशनल त्याचा काही संबंध नाही. म्हणजे आपल्यासाठी बोलतोय खेळताना. तू जर असं मला मी जर उद्या स्वतःच जर सगळे डिसिजन घ्यायला लागलो प्रत्येक गोष्टीत, तर मग ते बाकीचे 10 लाख कधी ना कधी वाईट वाटते. कारण प्रत्येकाला असं असतं की कोणाला खेळता येणार नाही असं नाही. असं सिच्युएशनच नाही ना. तू डॉक्टर आहेस, मी डॉक्टर आहोत, सगळे डॉक्टर आहेत. स्किलचं काही नाही ना. शांताला माझ्यापेक्षा चांगलं खेळायचं मला गॅरंटी 100% मला माहित आहे. संकेत बऱ्यापैकी येते. पण ते कधी बोलून दाखवले नाहीत ना. तुमचे स्किल्स. पण आता लीडर म्हणल्यावर कसं आहे, बाकी सगळ्या गोष्टी सांभाळायचं. तुमचे मन, तुम्हाला पुढं सगळ्या गोष्टी सगळ्याच्या वेगळ्या असतात ना. अग्रेशनचा एक कंपोनंट येतो वेगळा. त्या 11 सोबत जुडणार की नाही. कारण सगळे इथं कसं आहे माहिती आहे काय, सगळे लोक आहेत ना स्वतंत्र आहेत. तुझा विचार स्वतंत्र आहे, ह्याला सैन्याला त्याचा विचार, शांताला त्याचा विचार स्वतंत्र आहेत आणि आपण बाउंडेड नाही ना प्रोफेशन सारखं. म्हणजे हा हे चूक हे बरोबर. तुला जसं वाटतं तू तू जसं तू जसं क्रिकेट खेळायला सुरुवात केलास आणि तू जसं क्रिकेट बघितलास, तुला ज्या लेवलला ती समजते तू तसंच बिहेव करशील ना. आता मी ज्या एरियात खेळलो, तिथून आलो, जे बघितले त्याला मी प्रिफर करतो. संकेत वेगळ्या साईडला खेळलाय. आपले वेगवेगळे निर्णय, वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत, बघितलेल्या वेगळ्या गोष्टी आहेत, सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत ना. त्याच्यामुळं असं प्रोफेशनल आणि नॉन प्रोफेशनल याचं काहीच मला तरी वाटणार कधी असं की माझे डिसिजन आणि एखाद्या कॅप्टन्सी याच्यात काहीच संबंधच नाही. म्हणजे मी आपण आज काय घडते आपल्या 8 ओव्हरची मॅच आपण त्या संदर्भात विचार करतो. मी तर माझं सिम्पल थिंक आहे, मी कधीच कुठल्या गोष्टीला प्रोफेशनल लेवलला कधी घेऊनच गेलो नाही ती. आणि ते चुकीचंच आहे. आपण डॉक्टरची लेवल कधीच आपल्या हातातली नाही ती. हा फक्त एवढी एक गोष्ट आहे, आपल्याला आवडते क्रिकेट म्हणून आपण त्यातली सगळी गोष्टी शोधून काढू शकतो. शोधून काढून खेळण्याचा प्रयत्न केलाय. जेवढं जमते, जेवढं ऑब्झर्व केलंय ते कॉपी पेस्ट काही गोष्टी तेवढं जमलंय, बाकी काय. आणि सर एक क्वेश्चन मला नेहमी 5 वर्षात विचारायचं होतं तुम्हाला, की तुम्ही नेहमी ग्राउंडवर खेळताना कॅप लावून का खेळायचे? आपल्या काही केसांचा शॉर्टेज बी नव्हता. चांगले आपले केस होते शाहिद आफ्रिदी आणि मग नेहमी कॅप लावून का? काही रिझन कोणी सांगितलं काय?
नाही, नाही, असं काहीच रिझन नाही. मला आवडायचं कॅप. मी पहिल्यापासूनच खेळत होतो. म्हणजे माझ्याकडे खूप कॅपचं कलेक्शन मी खूप होतं घरी असताना. म्हणजे वेगवेगळ्या कॅप मला आवडायचे कॅप लावायला. म्हणून कॅपचं बाकी काय नाही. मग आता मी फायनलची शंत्याची पण एक कॅप माझ्याकडे आली वाटते कारमध्ये. कालच बघितली मी ती आठवली कार बघून मला. अरे यार कॅप त्याची राहिली माझ्याकडे म्हणून. मी कॅपचं कलेक्शन माझ्याकडे भरपूर आहे. म्हणजे कॅप मला पहिल्यापासून आवडायची घालायच्या. आणि शाळेत असताना वगैरे मोस्टली मी कॅपवरच खेळायचो. त्याच्यामुळे कॅप. बाकी असं काही रिझन नाही असं. तेवढं स्पेशल. आणि सर विकेट सेलिब्रेशन एक नेहमी तुमचा हात हवेत असायचा एक आउट झाल्यासारखं म्हणजे अंपायरचा डिसिजन जसं तुम्ही सांगत एक आउट आहे अंपायरच्या बघण्यात माझ्याकडे बघून नाही माझं असं पर्टिक्युलर कधी सेलिब्रेशनचं असं काही नव्हतं. अरे मला विकेटच कधी भेटायच्या कधीतरीच करायचं मी. तुमच्यासारखं थोडंच मी रेग्युलर विकेट ते करत होतो. तुझ्यासारखं शंत्यासारखं प्रत्येक ओव्हरला विकेट भेटणार आहे मला मी आणि सेलिब्रेशन करू असं काही नव्हतं माझं. त्याच्यामुळे ठरवून तर कधीच नव्हतं. त्याच्यामुळे काही नाही. जे आला असेल ते मनातून काहीतरी वाटलं असेल म्हणून आला असेल असं ठरवून कधी सेलिब्रेशन कधी केलं. तुमचं भारी होतं सेलिब्रेशन. तुमच्या पुढे आता कुठं ते सेलिब्रेशन करणार आहे. माझ्या टीमचे प्लेयरचं काही करता येत नाही एवढं भारी भारी. मग काय त्याच्या मग संकेतचं पण आठवते मला. संकेत फक्त बॉल टाकतो विकेट घेतो. पण असं एक हात रिपीट असं इव्हेंट करून आउट आहे म्हणून एवढं वापस यायचं संकेत तेवढाच. देवाई तेवढा देवाई नाही करतो तेवढं. हाय तुझं संगमनेर विरुद्ध आपल्या एकदा हा झालेली फायनल हो, देवाचं कसं फक्त जर रागात असलं इंटेन्स मॅच असली तरच देवाचं ते येत होतं. बाकी टाइम लागत नव्हतं कधी येत तेवढं. बाकी कोणाचं सुयशचं ठीक होतं. सुयश कधी कधी करायचं पण सुयशचं वेगळंच होतं. सुयश नाही करत. तुझं आणि शंत्याचं फेमस झालं. संगमनेर आणि ह्याला चला सर मग गर्जना आता शंतनूचं खूप फेमस झालं गर्जनाला. हो हो. चला सर मग आता रॅपिड राऊंड घेऊ सर रॅपिड राऊंडला मग प्लेयर सांगाल सोपे प्रश्न विचारा. हे रॅपिडला काही नाही सर फक्त प्लेयरचे नाव सांगाल तुम्हाला जे वाटतं जी फिलिंग आली आतापर्यंत 5-6 वर्षात तेवढं सांग चालतं चालते काय प्रॉब्लेम आहे. बॅच तुमची सर बॅच 2014 पासून सुयश सर हॅलो आवाज येतोय हा बोल ना. हा हॅलो बॅच 2014 म्हटलं पहिलं नाव सुयश सर हॅलो काय एन्थुजियास्टिक पर्सन खूप जास्त आणि क्रिकेट बद्दल आवड. त्याला हा क्रिकेट बद्दल आवड आणि इंथुजियाझम. त्याच्या एवढे इंथुजियाझम मी बघितलं नाही कोणाकडे क्रिकेट बद्दल. ऍज अ ज्युनियर आम्हाला सर नेहमी दिसायचे तुमच्या खांद्याला खांद्या लावून ज्यांनी टीम उभी केली ऍज अ पिओन म्हटले की पहिले नाव श्रीकांत सर आणि सुयश सर यायचे नेहमी एक अनसंग हिरो राहिले सर नेहमी ते म्हणता ना की एक त्यांचे शब्द इन्स्पिरेशनल आपली मीटिंग व्हायची तुम्ही एकदम प्लॅनिंग बिनिंग सांगायचे आणि जेवढं इन्स्पिरेशनचं काम होतं तेवढं मग सुयश सर आपलं सांगायचे त्यानं फर्स्ट वर्षी पहिल्या वर्षी तेवढं नव्हतं. सेकंड इयर पासून त्यानं बरं म्हणजे सोबत होता. कधी असं वाटलं नाही की म्हणजे क्रॅश कधी झालाच नाही. कुठल्याच मतावर क्रॅश नव्हतं काय नाही. जे बोललं ते कधी सपोर्टिव्ह होता आणि त्यालाही मी म्हणजे अप्रिशिएटच करायचो कधी. ते चांगलं रजत सर होतं. अरे सर ते खालच्या ग्राउंडची डॉन होते बाबा. बाकी काय ते कोणतं आपला ग्राउंड होता ना छोटा ग्राउंड त्या ग्राउंड आहेत बॉस आहेत त्या ग्राउंडचे ते आजही आहेत पुन्हाही राहतील. पुन्हा रात्री पुढे मधने सर कोण आवाज आला नाही मला. आवाज मधने सर आता मधने सराबद्दल काय बोलू मी. ते माझ्यापेक्षा जास्त तूच चांगलं बोलतोस त्याला शब्द चांगला. माझ्याकडे हा तेच त्याच्याबद्दल क्रिकेट त्याला छान आवडते. क्रिकेट बद्दल आवड आहे. मी तर त्याला पहिल्या वर्षीपासून बघतो. असं ते काय त्या टीव्ही जी चालू होती ना टीव्हीचा आपलं तो रूम पहिल्या वर्षीपासून शेवटच्या वर्षी पण एकच मुलगा बघितलो टीव्ही चालू करून असंच बघत बसायचा क्रिकेटला. म्हणजे एवढं कोणी बघितलं नव्हतं मी क्रिकेट बद्दल आणि त्याचं रिलेशन मला जेवढं दिसते तेवढं त्याचं आणि त्याची चेन्नई सुपर किंग्स. सौरभ सर हा सौरभ सर तर डेव्हलप झालं क्रिकेट हळूहळू. पहिल्या 2 वर्षात तो नव्हतं तसं. पहिल्या 2-3 वर्ष नव्हता. हळूहळू डेव्हलप झाले खेळ चांगला त्याचा. जसं जसं इंटरेस्ट वाढत गेला तसं चांगला झाला क्रिकेट. त्याला पहिल्या 2 वर्ष 3 वर्ष नव्हता पण चांगलं डेव्हलप झाले.
नंतर नंतर येऊन हळूहळू शॉट्स चांगले होते त्याचे. शेवटी शेवटी बघायला भेटले चांगले शॉट्स लांब लांब. आपल्याला कधी बघायला भेटत नाही आपल्या ग्राउंडवर तेवढे लांब शॉट. आणि सिद्धू सर. सिद्धू सर छक्के, सिक्स. हवा, वादळ आणि क्रिकेट तेवढं बोल. त्याचं व्हॉलीबॉल चांगलं होतं रे पहिल्यापासून. त्याचे आणि माझं आम्ही फर्स्ट दरवर्षी तो व्हॉलीबॉल जिंकायचा, क्रिकेट जिंकायचो. पहिल्या 2 वर्षी तर खूप प्रॅक्टिस केली ती. मजा आली 1-2 वर्षापर्यंत त्याची व्हॉलीबॉलचं बघून मॅचेस. त्यामध्ये क्रिकेटचे तेवढे हे नाहीत म्हणजे आठवणी नाहीत, पण व्हॉलीबॉलचे बरेच आहेत. मी मॅचेस वगैरे बघायचो तेव्हा. 2015 बॅच घेतो. संकेत सर. संकेत क्रिकेट बद्दल माझ्या म्हणजे मी ऍज अ कॅप्टन बोललो असं, ऍज अ कॅप्टन म्हणून एक विश्वासाचा प्लेअर होता माझा, म्हणजे माझ्यासाठीचा नेहमीच. म्हणजे सेकंड इयर पासून त्या शेवटच्या वर्षापासून मला जेव्हा जेव्हा वाटलं नाही बाबा आता टीमला थोडं आपल्याला रन्स कमी करायचे किंवा थोडं गरज आहे काहीतरी वेगळं करण्याची, त्या टाइमला मी नेहमीच संकेत बॉलिंगसाठी खेळायचो. बाकी तर त्याचे बाकी गोष्टी तू चांगलंच होतीस त्याला त्याबद्दल. माझ्यासाठी मी क्रिकेट बद्दल डेडिकेशन खूप होते. हो, डेडिकेशन. देवेंद्र सर. देवेंद्र काय बेस्ट काय म्हणतात त्याला, बेस्ट आपलं ऑलराऊंडर म्हणून. बेस्ट ऑलराऊंडर. नेहमी नेहमी गरज पडली तेव्हा तेव्हा छक्के मारून दाखवले प्रत्येक ठिकाणी. कर्जनात बी, संगमनेरलाही फिनिशर म्हणून आवडेल त्याला कधी खेळू. रजनीकांत सर. चांगला प्लेअर. हळूहळू झालाय डेव्हलप. पहिल्या वर्षी थोडा इगो जास्त होता, पण ठीक आहे हळूहळू होईल. आपल्यासोबत खेळून राहून झालंय डेव्हलप व्यवस्थित खेळ, काही प्रॉब्लेम नाही. नाही माझं कसं आहे, मला एकच गोष्ट आवडत नव्हती. मला ग्राउंडवर आहे ना, ग्राउंडवर कसं आहे आपण क्रिकेट खेळतो ना, म्हणजे कधी वाटते मला तर तिथं आपण ऍज अ प्रोफेशनल असं भारी खेळ असंही नाही, काही त्यात काही वाद नाही. असं कोणी आपण तेवढे भारी नाहीत, प्रश्न तो नाही, कम्पॅरिझनची गोष्ट नाही. पण ग्राउंडवर एक सिरियसनेस मला नेहमीच आवडायची. म्हणजे एक मॅच चालू आहे बाबा, त्याबद्दल सिरियस होणं, त्याबद्दल कसं थोडं आपलं डेव्हलपमेंट वगैरे ह्या गोष्टी नेहमीच आवडत. त्याच्यात ती गोष्ट नवीन नवीन थोडी कमी होती, म्हणजे मजा जास्त होता जरा, ती गोष्ट खटकायची. दोनदा बोललो झाली डेव्हलप सगळ्याच, काय प्रॉब्लेम नाही. चांगला प्लेअर बनला आता काय. अमय आता तर सर. काय सांगायचं नाही. हं? अमय सर. अमय आणि पुष्पक 2 वर्ष तर पहिले बाहेरच होते, 2-3 वर्ष. त्याच्यानंतर जसं जागा भेटली तसं तर पुन्हा जर आम्हाला ओपनिंगच करायला घेतली, चांगली सुधरी. पण सगळ्या प्रत्येक गोष्ट पण हे मला तेच आवडते नेहमी, कधी काही बोलून दाखवले नाहीत कोणाला, म्हणजे असं इगो कधीच नव्हता. क्रिकेटच्या मध्ये डेडिकेशन तेच होतं त्यांचं, म्हणजे इगो कधी नव्हता. ग्राउंडवर आले कधी उलटून कधी बोलले नाही मला खेळायला का भेटत नाही, हे नाही ते नाही. 2 वर्षानंतर कधी म्हणजे जे आजकालच्या ज्युनियर्स मध्ये तुला लगेच बघायला भेटेल, ती गोष्ट त्यांच्यात कधी बघायला भेटली नाही. मग तेच अप्रिशिएबल आज तेव्हाच, म्हणजे आम्हाला ती बॅच 2015 तुमची बॅच त्याच्याबद्दल तेच आवडते की सिच्युएशन प्रमाणे करते. आणि कोणालाही असं उगाच का वाटणार की ह्याला घेऊन मग त्याला घेऊन, यातलं पर्सनल कोणाचं काही रिलेशन नाही, असं कधी बघितलंच नाही की पर्सनल काय. त्याच्याबद्दल ती गोष्ट होती दोघांबद्दल. आणि बेस्ट आणि फिल्डर ते तर आहेत, तुला माहितीच. एक जण बेस्ट कीपर, एक जण बेस्ट फिल्डर. आकाश सर. आकाश सर कीपर, चांगला कीपर. आणि बॅटिंगची टेक्निक चांगली होती. ते टेक्निक त्याची प्री फायनल, आपलं फायनलला जेव्हा आपली विकेट पडली होती 4-5, आठवत असेल तुला, संगमनेरला. त्याची ती बॅटिंग नेहमी आठवते. चांगली टेक्निक होती त्याच्याकडे. शांतनू नाव दिलं सर, सुरेश रैना. चांगलं नाव आहे. तारणहार टीमचे. हम है ना रैना म्हणे, सुरेश रैना. सुरेश रैना सर त्याला रोहित शर्मा आवडतो. आता काय सुरेश, तो खुश झाला नसेल पण. लास्ट नेम सर श्री सर. कोण कोण? आवाज आला श्री नाही. सर. श्री सर.
इंथुजॅस्टिक पर्सन, आपल्याला बॉल सप्लाय करत होता भरपूर तो. आणि ग्राउंड, काही मुलांचं तेच आवडतं मला, ग्राउंडचा जरी संबंध कमी असला किंवा खेळाचा चान्स जरी कमी दिला तरी ते लोक येत होते ग्राउंड. ते लोक बघत होते, खेळत होते, जेव्हा जेव्हा चान्स भेटला खेळत होते. कधी उलटून कधी बोलले नाहीत, ह्याला मलाच का नाही, ह्यालाच का नाही. बस अप्रिशिएबल, तेच अप्रिशिएबल आहे, बाकी काय नाही. आणि त्या गोष्टी आठवून जातात माणसाच्या, की बाबा कोण माणसाचं नेचर कोणी विसरू शकणार शेवटी. म्हणजे कसं वागलंय कोण, हे शेवटी हेच इम्पॉर्टंट आहे ना. आता तुझं मला जे प्रश्न विचारत मी बाहेर गेल्यावर मला काय आठवतं तेच आठवते, सगळ्याचे नेतेच आठवलेत. बाकी तर असं खेळ कधी आठवते माहिती का एकदम, जेव्हा तू क्रिकेटर म्हणून जाशील ना तेव्हा तेव्हाच तुझे खेळ बघतील सगळे. खेळ एकच जर बघायची वेळ आली तर फक्त ते क्रिकेटमध्येच होऊ शकते, जेव्हा प्रोफेशनल म्हणून जाशील. बाकी ऐनवेळी तुझं प्रत्येक गोष्टच बघतील कोणी, मी म्हणून मी नाही, कोणी. सर 2016ची बॅच शंतनू. शांतनू जेव्हा आला होता तेव्हाच मी तर त्याला नेहमी त्यालाही बोललो होतो की टीम त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा टीम खेळायला जाईल, जेव्हा जेव्हा पुढे जाईल, तेव्हा तेव्हा तुझं जे रोल राहील ते मेन प्लेअर म्हणूनच राहील. त्याची बॅटिंग टेक्निक मला तर वाटते आपल्या टीम मध्ये सगळ्यात चांगली त्याची बॅटिंग टेक्निक आहे, मला तर असं वाटतं. जेव्हा जेव्हा बघायचं टेक्निक वाईज तो सगळ्यापेक्षा परफेक्ट आहे. त्याच्यामुळं टेक्निक वाईज नेहमीच परफेक्ट राहील तो. एसएमबीटी मध्ये तरी, एसएमबीटी मध्ये मला तर वाटणार त्याच्यावर टेक्निक वाईज कोणी अजून हे करू शकेल, त्याच्यावर पुढे जाऊ शकेल. धनंजय डॅनी. डॅनी बॉलर चांगला आहे, चांगला बॉलर दोन आहे. पेस हळूहळू चांगला वाढलाय. फक्त कसं आहे ते कुठली संघटना अंधेरा काय रे AKR. हा ती संघटना, त्या संघटनेचे जॉईन के अध्यक्ष असल्यामुळे थोडं लो आळस येते त्याच्याकडे मध्ये. बाकी अदरवाईज चांगली आहे बॉलिंग, काय प्रॉब्लेम. अभय अभय पावरा. अभय पवारच बॉलिंग बॅटिंग चांगली करत होतं, तसं हळूहळू त्याचं इम्प्रूव्ह झालंय असं म्हणतायत सगळे माझ्यासोबत. तेवढं कधी खेळण्याचा पुन्हा शेवटी योग आला ना त्याच्यामध्ये खेळण्याचा, जेव्हा जेव्हा तो चांगला आहे, प्लेअर चांगला आहे. फक्त ते काय म्हणतात त्याला कंटिन्युटी नसल्यामुळे थोडं तेच प्रॉब्लेम आहे त्याचा आणि रक्षितचा मेन प्रॉब्लेम मला तर तोच वाटतो नेहमीच. मी त्याला त्यांना दोघांना कधी बोललो नाही तसं, पण तुलाही बोलताना कधी बोललो असं. कंटिन्युटी पाहिजे, कंटिन्युटी शिवाय कुठलेही गेमची मजा घेणं अवघड आहे. म्हणजे आज जर मी गेम खेळलो असेल एखादा, तर ते जर कंटिन्यू मी 10 दिवस खेळतो तर नक्कीच 10व्या दिवशी मजा जास्त येईल आजच्या पहिल्या दिवशीपेक्षा. रक्षित सर. हॅलो. हा रक्षित म्हटलं, रक्षित बद्दल तेच आता तर बॅटिंग चांगली करतोय म्हणून ऐकले, तुमच्यासोबत पुण्याला आलता ना तेव्हा खेळायचं असं म्हणून. बाकी अदरवाईज प्लेअर चांगले आहेत, काय प्रॉब्लेम नाही. बक्षीसचे काय प्रॉब्लेम नाही, गुड प्लेअर. करू शकतो इम्प्रूव्ह हळूहळू, जर त्यांनी स्वतः जे ठरवलं की बाबा मजा घ्यायची क्रिकेट मध्ये होऊ शकते इम्प्रूव्ह. त्यांची इच्छावर, त्यांच्या इच्छेवर डिपेंड आहे त्या गोष्टी. तर दिशांत. हॅलो. दिशांत सचपारा. त्याची बॉलिंग लेदरवर चांगली पडते याच्यापेक्षा, आपल्या टेनिस पेक्षा लेदरवर त्याची बॉलिंग त्याची चांगली पडते. बॅटिंग तो स्लॉगर म्हणून चांगला आहे, कधी खेळून घेतो. मागची ती आपली फायनलची मॅच चांगलं खेळवता बऱ्यापैकी असं वाटते मला. आता विसरलं सर, 2 मिनिटं आलो, लाईट चालू करून घेतो. म्हटलं तुम्ही तारीफ केली तर लोकांना दिसलं पाहिजे चेहरा कोणाचा आहे. हा म्हणजे आता नेक्स्ट वर्ष तुझं नाव घेणारच तू आता. म्हटलं तर उजेडात राहू म्हटलं, प्रकाशामध्ये. काय म्हणतात सर 6 वर्षाचा एक्सपिरियन्स? काय चांगले नाही, बॉलिंग बद्दल काही प्रॉब्लेमच नाही तुझ्या, चांगली आहे. पण तुझं डेडिकेशनही चांगलं आहे, डेडिकेशन बद्दल काही प्रॉब्लेम नाही. फक्त असा सिनियर झाला असतो, सिनियर झाल्यामुळे कसं आहे हायपर हायपर न झालाच बरं होईल. कारण तुम्ही जर मेन प्लेअर असेल टीम, तर मला कसं वाटते ग्राउंडवरचं बिहेवियर आहे ना, ग्राउंडवरचं बिहेवियर प्लेअरच्या मनात बसते. म्हणजे बाकीचे जे जवळचे तुझे प्लेअर आहेत, मी जेव्हा आता बाहेर गेलो तर माझ्या दिमागात तेच बसलं, जेव्हा बाकी गेल्यावर पण तेच बसलं. परफॉर्मन्स बाबतीत तर काय
बोलण्याबद्दल असं काहीच नाही. मी डाऊट काढू किंवा हे काही तुझ्या परफॉर्मन्स बरोबर असं काहीच नाही. परफेक्ट आहे परफॉर्मन्स तुझं यश आणि त्याचं यश. तुमच्या परफॉर्मन्स बद्दल कोणी काही बोलणारच नाही. परफॉर्मन्सचा प्रॉब्लेम नाही. फक्त तुम्ही जर माइंडली स्टिक राहून जर त्या गोष्टीवर केलं तर मजा येईल जरा तुम्हालाही. म्हणजे सगळं तुमच्यावरच आहे ना त्याच्यामुळं. बाकी काही रिझन नाही असं. तुम्ही जरा अग्रेसिव्ह जास्त असल्यामुळं थोडं ग्राउंडवर हे होते. बाकी काय नाही असं प्रॉब्लेम आहे. चांगलं खेळा कीप इट अप असंच. 2017ची बॅच सर. सगळे नाव सांगतो, तुम्ही सांगून द्या. 17चे सांगतो मी. उमेश, भांगे, श्रीधर, दातीर, तुषार, शदावल. तुम्ही आता सांगा तुम्हाला काय काय वाटतं. काय भांगे 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 भांगेला टाइम भेटेल हळूहळू चांगला आता चान्स त्यावर्षी भेटेल असं वाटते. जर इम्प्रुव्हमेंट असेल तर इम्प्रुव्हमेंट असल्यावर काही प्रॉब्लेम नाही भेटून जाईल चान्स. इगो मध्ये आला ना पहिलं मी सांगितलं ना 2-3 वर्षापूर्वी आम्हाला त्याला चान्स भेटला होता. हळूहळू चान्स भेट यानं नाव श्रीधर श्रीधर चांगली करतो बॉलिंग. श्रीधरच्या बॉलिंगला स्कोप आहे पण श्रीधरने प्रॅक्टिस केली तर कंटिन्यू बाकीचे जे आपले उद्योग आहेत ते सोडून म्हणजे त्याचे आता तुला माहित आहे 1-2 उद्योगामध्ये परफॉर्मन्स कमी होण्याची दाट शक्यता वाटते मला कधी कधी. पण ठीक आहे आता काय ऐकणार. कसं आहे काही गोष्टी प्रजीलाही मी बोललो होतो पण काही गोष्टी कसं आहे स्वतःच्या मनात त्याला काय मी तुला तेच सांगितलं परत तुला तेच सांगितलं की मला काय वाटते आपण आहे ना प्रत्येक जण इंडिव्हिज्युअल आणि स्वतंत्र आहोत सगळे डॉक्टर आहेत सगळे त्यात काही असं एन्फोर्स करण्यासारखं काहीच नाही. जेव्हा स्वतःला वाटेल की बाबा मला खरंच गेमची मजा घ्यायची त्या दिवशी होईल तर होईल त्याचंही होईल त्यात काही प्रॉब्लेम नाही. बाकी उमेश थोरात इज गुड प्लेअर. कधी मधी आहेत त्याच्या काही आठवणी चांगल्या माझ्याकडे आहेत चांगले खेळत होते. होईल आता यावर्षी इम्प्रुव्हमेंट सगळ्यामध्ये कारण त्यांच्या मनात त्यांना जर स्कोप म्हणजे तशी सिच्युएशन भेटली खेळण्यासारखी नेहमी नेहमी तर भेटत व्हायला पाहिजे डेव्हलप. तशी होती यावर्षी सिच्युएशन फायनलची. चांगला परफॉर्मन्स केला त्यासाठी आहेत चांगले. तुषार तोही चांगला खेळतो. त्याच्यानंतर कोण तो दातीर. हेच तोही आता चांगला खेळायला लागलाय. आता चान्स भेटायला लागले चांगले खेळायला लागले. रोज जर आले ना प्लेअर हे जर खेळ यांनी जर ठरवलं की आपल्याला गेमची मजा घ्यायची तर मजा येईल खेळ त्यांनाच. त्यात कोण स्वार्थ काहीच नाही. बोलवून बोलावून असं हे करून काहीच कोणाला काही होणार नाही. सर मग आता 2 खालच्या बॅच उरल्या 18-19. आपण असं करू की तुम्ही सगळ्या ज्युनियर्सला ऍज एसएमबीटी क्रिकेट तुम्ही 6 वर्ष खेळले 6-0 असा स्कोर कार्ड आहे. आणि स्पोर्ट्स हिस्ट्रीमध्ये सर्वात लॉंगेस्ट स्ट्रीक अंडरटेकरची 21-0. आणि मला वाटतं की एसएमबीटी आवाज येतो सर. आता येतो आता बोल ना. म्हटलं एसएमबीटी मध्ये स्ट्रीक झाली 6-0ची आणि स्पोर्ट्स हिस्ट्रीमध्ये 21-0 स्ट्रीक आहे. म्हणजे एसएमबीटी ला 22-0चा चान्स आहे. म्हणजे अजून 15-16 वर्ष लगातार जिंकले. तर मग तुम्हाला काय वाटतं की ज्युनियरने यापुढे कसा खेळ करायला पाहिजे की ते रेग्युलर अनडिपेटेड राहू शकता. याच्यामध्ये सर्व बॅचेस येतील 17, 18, 19 सर्व. एवढंच आहे ज्युनियरली आहे ना क्रिकेटला क्रिकेट समजून जर व्यवस्थित ग्राउंडवर खेळलं ना स्वतःलाच खेळायचं म्हणून यात काय म्हणजे मी तर नेहमीच म्हणतो आपल्याला सगळ्याला आवड होती म्हणून बरोबर आपण 5ला यायचो की नाही. तुला काय वाटतं याच्या अगोदरच संकेत असताना संकेत जेव्हा आपण इथं रेग्युलर येत होतो तुम्हाला कधी बोलवलंय का कोणी फोन लावून ग्राउंडवर किंवा कधी हे याचा अर्थ असं की आवड सगळ्याच आवड होती सगळ्याचे यायचे सगळेच गप यायचे की नाही 5 वाजपर्यंत. याचा अर्थ असा की सगळ्यांना तेवढी आवड होती. तुम्ही जे सगळ्यांना जसं आता ह्या जर ओमकार आहे तो ज्युनियर बघ तोही चांगला खेळतो. बाकी हे त्याचं नाव काय आता लो स्टँडर्ड आपला तो बी चांगला खेळतो. पण जर आवड जर नसली सगळ्या जर वाटलं की बाबा हा आपल्याला कधी खेळायचं आहे जर जानेवारी मध्ये बरोबर किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात आपलं हे राहते काय फेस्ट राहते त्याच्या अगोदर 7-8 दिवस गेले की आपल्याला मॅच टीम मध्ये चान्स भेटते. असं जर सगळेजण ठरवलं तर तुम्हाला कोणालाही खेळायला मजा येणार नाही. म्हणजे बरोबर आहे की नाही. तुम्हाला शेवटी फक्त फेस्ट साठी थोडी आहे. फेस्ट साठी थोडी काय फेस्ट मध्ये आपण जिंकणारच आहोत. फेस्टचा प्रॉब्लेम थोडी आहे. स्वतःला प्रॉब्लेम फेस्ट थोडी आहे. तुम्हाला जेवढे आता तुलाही वाटत असेल की 4 वर्षात आपण किती टाइम म्हणजे खेळलाय ग्राउंडवर किती टाइम होता आपण ग्राउंडवर. मला तर 6 वर्षात कधी आठवलं नाही की मी ऑफ द फील्ड होतो खूप वेळा. 4 ते 7चा टाइम तेच होता. आता मीच वाले यार तुला खरं सांगतो आता टाइम ती मीच वाले माहिती आहे का. म्हणजे आपण ग्राउंडवर 4 ते 7 जात नाही काहीच नाही काय करावं त्या वेळेत असं. एवढं जर खरंच असेल तर मग काय मजा येणार सगळ्याला. आणि मी तर तेच म्हणतो जिंकणं तर आहेच कंपोनंट जिंकणं तर आहेच.
स्ट्रॅटेजी, जिंकणं, ह्या सगळ्या गोष्टी तर ठीकच आहेत. आता मी आज 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 मी कॉलेजच्या बाहेर पडलो. आता मी नेहमी जाताना तेच माझं होतं की फायनल मला मला शेवटची मॅचेस का खेळायच्या होत्या. तेच रिझन होतं की आता मी बाहेर पडलो ना, आज मी तेवढ्या याच्यानं हक्कानं कुठल्या स्टेप मध्ये जाऊन खेळू शकणार. कळलं की? कधीच नाही. हे पॉसिबलच नाही. आणि याच्यानंतर कधीही पॉसिबल नाही ते खेळणं. म्हणजे ज्या एन्थुसियाझमनं त्या गोष्टीनं तिथे खेळायला भेटले. ते आपलं कॉलेज होतं, आपलं ग्राउंड होतं, आपण तयार केलेलं ग्राउंड, आपली बॅट, आपले बॉल, आपले प्लेयर सगळं आपलं असताना खेळणं. आणि आता इथे जबरदस्त भाऊ मी खेळू का कुठेतरी असं म्हणणं, ह्यात खूप फरक आहे. खूप फरक आहे, खूप जास्त फरक. आणि याच्यानंतरही मी तेच त्याच्यामुळेच मला रिग्रेट होते. म्हणजे एक क्रिकेटच्या बाबतीत रिग्रेटची गोष्ट होती म्हणजे मला ते शेवटची मॅच खेळायला भेटेल नाही खरंच, म्हणजे या वर्षीची कारण इतकं वर्ष मी कधी आहे ना, सांगतो मी कधी ग्राउंडवर असताना कधी म्हणजे फोटोज तेवढ्या काढल्या नाहीत किंवा म्हणजे असं कधी वाटलंच नाही कुठली गोष्ट करावी आपण वेगळी असं. पण आता शेवटी 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 यावर्षी माझी इच्छा होती की कारण माझ्याकडे फोटोही नाही स्वतःचे माहिती आहे का. मी कधीच म्हणजे सगळ्याचेच फोटो काढलेत मी स्वतः. पण म्हणजे असं कधी जर आता बसून मी आता काल परवाच आपला लॅपटॉप खोला होता माझा आणि आपले सगळे 2018चे मॅचेस, 19चे मॅचेस, आताचे मॅचेस सगळ्याचे फोटो आहेत. त्याच्यामध्ये एखादे 2च काय तर फोटो माझे स्वतःचे आहेत. सगळ्याचे फोटो आहेत. तुझे आहे, सगळ्याचे खूप जणांचे फोटो आहेत. सगळ्याचे फोटो बघितले मी. ते ते एक शेवटची इच्छा राहून गेली की म्हणजे यार म्हणजे शेवटी आपण कमीत कमी तेवढी जमा केला. आणि शेवटी कसं आहे, शेवटी सगळं सगळं झाल्यावर शेवटी आठवणीच राहतात सगळ्याकडे. आठवणीशिवाय तर काही कोणाकडे राहणार नाही. आणि ती एक गोष्ट म्हणजे रिग्रेटची गोष्ट जर बोललास म्हणजे क्रिकेटच्या बाबतीत एसएमबीटीच्या, तर ती एक झाली म्हणजे. तरी सर एक खूप चांगलं करिअर राहिलं सर. 6 वर्ष एवढं सर्व 5 टुर्नामेंट कॉलेज 6 टुर्नामेंट गर्जना संगमनेर सर्व भेटलं तर एक म्हणजे एक लाईफ मधला एक चांगला स्पॅन म्हणावं लागेल सर. हा नाही त्या बाबतीत क्रिकेटच्या बाबतीत खूप आनंद म्हणजे तुला सांगाल ना त्याच्यामुळेच तुला म्हणलो की मी मला आहे ना सगळ्यात कॉलेजमधून जर सोडून येताना मला जर काय वाईट वाटलं असतं मी जर जेव्हा सोडले कॉलेज त्या दिवशी मी तुला म्हणलो मला वाईट काय वाटलं असेल तर ही एकच गोष्ट वाईट वाटली होती की आपण काहीतरी सोडून चालले. अभ्यास तर नाही रे, अभ्यास तर ऑब्विसली बघ सगळ्याला मी फायनल पास झालो त्यात खुश आहे, त्यात काहीच वाद नव्हता मला. पण मला हे एक गोष्ट कळली होती की आता ह्यानंतर मला क्रिकेट कधी खेळायला भेटणार नाही. म्हणजे ज्या स्टाईल मध्ये इथे खेळू आपण सगळ्या गोष्टी दररोज 4ला जाणार थोडं नाश्ता वास्ता कधी केला नाही केला 4:30ला लगेच ग्राउंडवर आपण एक 3 घंटे मस्त खेळायचो. म्हणजे ते फिलिंग वेगळी होती ती कधीच भेटणार आणि ते खरंच मिस करेल. आणि त्याच्यामुळेच म्हणलो ना की आता आपण जे प्लेयर जमा केलेत बघ हे जर फर्स्ट इयर पासून सगळे आपण जर प्लेयर जमा करत आले सगळे आज जे आपल्याकडे 34-35 त्या ग्रुपवर आहेत आणि 35 पोरं आपण एकत्र आज क्रिकेटची फॅमिली म्हणून असं बघतो जेव्हा अमेझिंग वाटतं. म्हणजे आम्ही स्वतः जमा केली म्हणजे हे केलेले निवडून जमा केलेले असे सगळे पोरं असं ही फिलिंग भारी वाटते. त्याच्या बाबतीत मी त्याच्यामुळं जास्त कनेक्टेड आहे. मला माहित नाही तुमचं काय पण मी खरंच क्रिकेटच्या पोरांच्या बाबतीत आणि क्रिकेटबद्दल जेवढं आपलं स्पेल आहे याच्याबद्दल मी जास्त कनेक्टेड आहे त्या बाबतीत. कारण ती फिलिंग मला नेहमीच होती. सर आपण एक फॅमिली होतो नेहमी एक फॅमिलीच राहू. जाता जाता मी एक शेवटचा क्वेश्चन विचारतो सर तुम्हाला. आता क्रिकेटचा बाहेरचा विचारतो एक सोडून की 2014ची बॅच मी एसएमबीटी मध्ये पाहिलेली जवळपास आम्ही सर्वांनी पाहिलेली सर्वात रॉयल बॅच होती. ऍज अ प्रिन्स चार्ल्स सारखी लाईफस्टाईल 2014ची बॅच आणि सर्वात फुलेस्ट बॅच समजली जायची. त्या बॅच बद्दल काय बोलणं असतं मिस करत असेल खूप पण काय म्हणशाल शेवटची 2014ची बॅच तुमची. बॅच बॅच बद्दल काय नाही बॅच सगळ्यात आता कसं आहे प्रत्येकाला आपापली असं म्हणताय ना नेकुलिस्ट वगैरे प्रत्येकाला आपली आपली बॅच शेवटी तर सगळं तसं असते की आपलं मान्यावर आहे सगळं आणि प्रत्येकाला आपली आपली बॅच म्हणजे सांग आणि ते तुम्हाला कधी कळलं तुम्ही जेव्हा तुमच्या असंच तुम्ही जेव्हा जाल ना तरी तुम्हाला वाटेल की हा यार माझीच बॅच चांगली माझी बॅच चांगली असं. मग तुला त्यातलं त्यात वाटेल की माझी बॅच मधली माझी बॅच म्हणजे बी बॅच ए बॅच सी बॅच ते आपले असते ना ते बॅच त्याच्यामध्ये असं वाटेल अरे यार माझं ते अनाटॉमिक टेबल भारी होतं कदाचित तेच भारी होतं सगळं पुढे चांगले होते. तुम्ही जसं कनेक्शन तुमचं तसं चांगलं वाटतं. अदरवाईज असं काही नाही बॅच भारी आहे बॅच भारीच होती त्याच्याबद्दल अंडरस्टँडिंगची भांडणाच्या बाबतीत तर असं वाटतं की काही ग्रुप्स नव्हते तेवढे काही त्याच्यामुळे बॅच चांगली होती बॅचचा काहीच प्रॉब्लेम नाही. खूप छान आहे सगळे मिसिंग प्रॉब्लेम हे आहे सगळ्यात मोठी गोष्ट होती आता मिसिंग सगळ्यात कारण खरंच आपल्याला कॉलेजमध्ये असताना कॉलेज बद्दल कधी काही वाटलं नसेल पण कॉलेजच्या बाहेर गेल्यानंतर 100%
कॉलेजचे सगळेच दिवस एक ना एक दिवस आठवते मी सांगायला ना. आणि क्रिकेटच्या बाबतीत तर प्रत्येक गोष्ट आठवते. आता असं वाटतं की आता कदाचित आज मी तुला म्हणलो ना पहिला आला की तेच म्हणलो की आज जर तू तू इंटर्नशिप राहिली असती तर मला असं वाटलं की 1 वर्ष मी मागे गेलो असतो. 1 वर्ष तुम्हाला वाटत असेल तुम्ही इंटर्नशिपला आला असाल. मला आज इंटर्नशिपला करायची आज खरी गरज आणि इच्छा वाटते. म्हणजे ज्या ज्या गोष्टी आपण सुटल्यात ना ते करायची असं. तसं ते प्रत्येकाचं वाटते टाइम गेल्यावर म्हणा आता काय ऑप्शन नाही. आपण नक्की पण एक माझ्या मनात नेहमी राहील की आपण जर खरंच जर गेट टुगेदर करायची वेळ आली म्हणजे त्याच्यानंतर म्हणजे आपली वेळ तर आपण क्रिकेटची जेव्हा येतील ना सगळेच आपण एक छान चांगली मॅच खेळू ग्राउंडवर. म्हणजे खूप इच्छा आहे म्हणजे पहिलेही होती माझी एक इच्छा जी आपण 50 ओव्हरची मॅच खेळण्याची. पण ते तर ठीक आहे ते जमलं नाही पण रियुनियनला तेवढं नक्की नक्की करू आपण. भेटत जाऊ त्या वेळेवर. त्याला काय नक्की आपण बघू सर गर्जनामध्ये टीम. काय काय 15-20 वर्षांनी सगळे सेटल झाल्यावर गर्जना टीम टाकू सर आपण. हा राईट जमते जमते बरोबर आहे. गर्जना टीम चालते हो. गर्जना कधी खेळता येते वाटतं हा ठीक आहे ते चांगलं. मानणार सगळे आपली ऑडी सगळं घेऊन येतील गाडीमध्ये. सेपरेट किट सेपरेट गाड्या 11च्या 11. हा होप सो येतील सगळे येतील यायला पाहिजे फक्त काय ना भेट व्हायला पाहिजे. इच्छा तर आहे भेटायची सगळ्यांना आताही इच्छा आहे की तिथे येऊन क्रिकेट खेळायची पण काय ठीक आहे आता काय नाही टाइम गेल्यावर वाटते यार. ठीक आहे चला सर मग थँक्यू. चल बाय. मनापासून आभार तुम्ही वेळ दिला आपल्या अबे SCBD टॉक काय तू अबे तू काय फॉर्मॅलिटी करतोय. चला सर काळजी घ्या. हो चल बाय.